आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आता माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही बघू शकता. म्हणजे मी जास्त खुश आहे. आता का खुश आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी आता सांगते की आता रात्रीचे ना 7 वाजले आहेत आणि गेल्या आठवड्यात आपले व्हिडिओ कंटिन्यू येत नव्हते. कारण ॲटमॉस्फिअर पण आहे आणि मग थोडंसं असं रुटीन बिघडलं होतं ना, म्हणजे गावावरून आल्यावर असं जमत नव्हतं रोज व्हिडिओ टाकायचा आणि मग त्याच्यामुळे ना तर पूर्ण शेड्यूल हालून गेलं आपलं. त्याच्यामुळे ना व्हिडिओ रोज येत नाही आहेत आणि पण आतापासून व्हिडिओ रोज येतील असं मी ठरवलं होतं आज. पण अचानकच आमचं कुठेतरी जायचं प्लॅन ठरलं आहे. ते कुठेतरी ना कुठे जाणार आहे ते मी नंतर रिव्हील करेल तुम्हाला तर गेल्यावर. पण आता ना सगळं जायचं गडबड वगैरे झालं आहे, ऑन द स्पॉट ठरलं आहे. म्हणजे आम्हाला ना नव्हतं जायचं नव्हतं इन द सेन्स की वातावरण एवढं थंड आहे, म्हणजे चिन्नूचं तब्येत वगैरे बिघडेल असं म्हणून. पण फायनली तर तीन फॅमिली असे तयार झालेले आहेत. तर मग त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ दे चला जाऊया. परत ते नंतर प्लॅन बनत नाही. तर आता जायचं वेळ आलेला आहे तर जाऊया, आपण ठरलेलंच आहे. तर मग आता हे कामावरून आले, म्हणजे कालपासून चालू होतं की जायचं नाही जायचं असं करत. मग फायनली ना जायचं ठरलं आमचं. तर बघूया आता. आणि आज ना एक गुड न्यूज झाला आहे माझ्यासोबत. तर ते काय गुड न्यूज आहे तेही मी नंतर ना म्हणजे एक 7-8 दिवस झाल्यावर शेअर करेन. पण छान गुड न्यूज आहे, म्हणजे काहीतरी नवीन अनलॉक होत आहे. ते काय आहे मी नंतर शेअर करते. आणि आज दोन छान गोष्टी होत आहेत. पण ना लफडं म्हणजे सिच्युएशन असं आहे ना की आता आम्ही बाहेर जाणार आहे. तर बाहेर जाणार आहे आणि मग तिकडे गेल्यावरच ना म्हणजे 25 तारखेला त्याचं ते काम आहे. तर म्हणजे त्या जे काय नवीन करणार आहे ना त्याचं, तर 25 तारखेला आम्हाला इथं अवेलेबल राहायचं आहे. तर असं आहे, तिथून येणार म्हणून 25ला सकाळी येणार म्हणून असं चाललेलं आहे आमचं. पण मे बी नाही आलं तर एक दिवस परत जास्त एक्सटेंड करावं लागलं तर, म्हणून असं काही चाललेलं आहे. बघू आता कसं होतंय. आता दोन्ही सिच्युएशन कसं हँडल करायचं तेच आमचं चाललेलं आहे. बघू, देवाची इच्छा, देवाने म्हणजे काहीतरी ऑप्शन ठेवलंच असेल ना आपल्यासाठी. बघू ते कसं काय होतंय. पण आता मला खूप सारं काम करायचं आहे. 7 वाजलेले आहेत. 8:15ला आम्हाला निघायचं आहे आणि 8:45ला आमची बस आहे. तर त्याच्या आधी खूप म्हणजे भांडे पडले होते, कपडे पडले होते. तर ते भांडे वगैरे झाले, कपडे पण झाले. आणि माझ्या घरची हालत बघू शकता. इकडे कपडे, सगळीकडे कपडेच कपडे, इकडे कपडे, इकडे कपडे, सगळे आतमध्ये पण कपडेच कपडे आहेत. तर असं काहीच आहे. तर घरभर कपडे आहेत, कारण ते खूप दिवस झालं थंडीच आहे, ऊनच पडत नाही आहे, बिलकुल पडतच नाही आहे. तर आठवडा 10 दिवस झालं तर बिलकुल ऊन नाही पडत आहे. तर त्याच्यामुळं कपडे सगळे असेच आहेत. तर बघू शकता इथे पण सगळे कपडेच कपडे आहेत. तर हे सिच्युएशन आहे. आणि आता गावाला जायचं ठरलं आहे आणि आता कपड्याची पॅकिंग करायची आहे आणि स्वयंपाक करायचा आहे, जेवण करायचं आहे, चिन्नूचं सगळं आवरायचं आहे. तर ते कसं काय होतंय बघूया आपण. तर आता मी काही जास्त व्हिडिओमध्ये टाईम वेस्ट नाही करणार आहे. तर तिकडे गेल्यावरच डायरेक्ट म्हणजे निघतानाच डायरेक्टली शूट करेन आता, कारण पटकन स्वयंपाक करून घेते. चिन्नूला पण चारायचं आहे आणि आमचं बॅग वगैरे पॅक पण करायचं आहे. बघू आता कसं होतंय. आता हे चिन्नूला घेऊन थोडंसं बाहेर गेलेत. माझे कपडे झालेले आहेत, फक्त ते वाळू वगैरे टाकायचं आहे, टाकेन आता. आणि स्वयंपाकामध्ये भाजी चपाती भात बनवायचा आहे. थोडंसं आहे, म्हटलं आमच्यासाठी फक्त आता मसाले भात बनवू. पण ह्यांचा फ्रेंड येणार आहे, म्हणजे ते पण आमच्यासोबत येणार आहेत. तर त्यांच्यासाठी बनवायचं आहे स्वयंपाक. मग म्हटलं आता दुसरे आल्यावर चांगलं नाही वाटत ना आपल्याला फक्त भात म्हणून आता चपाती वगैरे बनवायचं आहे. तर ते बनवते मी आता. तर पॅकिंग करायची आहे. कसं काय होतं मला ते टेन्शन लागलं आहे. पण हे फिरायला जाण्यापेक्षा जास्त मला ना ते दुसरं काम इम्पॉर्टंट आहे आणि ते काम झालं ना तर माझं नवीन एक अनलॉक होईल. ते काय आहे मी नंतर शेअर करते. पण खूप छान एक्सायटेड गोष्ट आहे, छान आहे. तर काय असेल तुम्ही तेही नक्की गेस करा, मला कमेंटमध्ये सांगा की काय असू शकतं. हो, तर मी रिप्लाय करेन त्याला ते आहे की नाही बरोबर म्हणून. पण तुम्हाला ना ते थोड्या दिवसांनी मी सांगेन. तर असं आहे. चला तर मग आता मी सगळे कामं आवरून घेते आणि मग नंतर ना शेवटी आम्ही जातानाच कंटिन्यू करूया.
चला भेटूया आपण आता पुढे पुढे काय काय होते हे बघण्यासाठी माझ्यासोबत असंच कनेक्ट राहा आणि तुमचं खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आपलं ट्रॅव्हल व्लॉग नक्की बघा. कोणाचा फोटो काढायला सांगा. फिरायला चालली तू? फिरायला घरात बाहेर लावलं. तर घरातून जेवण वगैरे करून निघालो आणि जेवणामध्ये ना मसाला डाळ, चपाती, भात आणि थोडंसं दुपारीचं भात डाळ पण होतं. मग ते सर्व जेवण घेतलं आणि निघालो आणि निघायला थोडंसं लेटच झालं, पण बस काय आलं नव्हतं, बरं झालं. आणि चिनूचं खाऊ ना थोडंसं पॅक करून घेतलं होतं, म्हणजे त्याच्यासाठी रवा बनवलं होतं, पण त्याला थोडंसं 1-2 घास खाऊ घातलं आणि नंतर ना जायचं वेळ झालं होतं म्हणून ना ते पॅक करून ठेवू म्हटलं, पण ते काय घरी विसरून आलो, ते काय सोबत घेऊ शकलो नाही. तर आता बसमध्ये बसल्यावर आणि घरातून येताना काय काय झालं ते मी पुढे शेअर करते. मोबाईल तर आता आम्ही बसलोय बसमध्ये ट्रॅव्हल्समध्ये. तर 2-in-1 सीट. मी ड्रायव्हरची काढली आधी. ड्रायव्हरची मी ड्रायव्हरच आहे. चला बस आता. नाही करू रे. तर इकडे चिन्नूचं बघा किती मस्ती चालू आहे. हे लाईट्स त्याला ओढायचे आहेत आणि ह्याचं असं काहीसं चालू आहे. खूप जास्त मस्ती करत आहे. त्याच्या पप्पांना आता पेट्रोल भरण्यासाठी गाडी थांबलेली आहे इकडे. हा तर इकडे पेट्रोल भरायला ना गाडी थांबली आहे, तर पप्पा खाली गेलेत आणि चिन्नूचं इकडे मस्ती बघा कसं चाललेलं आहे. तर गाडीत बसल्या बसल्या ना मला खूप जास्त असं मळमळ वगैरे झाल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी पटकन झोपी गेले आणि येताना ना चिन्नूचं थोडंसंच खाल्ला होता तो, म्हणजे डबा घेऊन येऊ म्हटलं, पण मग डबा वगैरे पॅक केलं होतं, पण हे ना घरातच विसरून आले. मग सॅरेलॅक्स जे ठेवलं होतं ना थोडंसं मिक्स केलं होतं, त्याला थोडंसं खाऊ घातलं आणि मग लगेच मला मळमळ झाल्यासारखं वाटत होतं. मग थोडं झोपले होते आणि आता थांबलं गाडी. तर माझ्या फ्रेंडला विचारले, तिच्याकडे गोळी होतं, मग गोळी खाल्लं. आता थोडंसं वाटतंय ठीक. तर ह्या लेकराचं बघा इथं लाईट वगैरे ओढायचं चालू आहे. तर जर्नी अशी कंटिन्यू झालेली आहे. तर जर्नीचं स्टार्ट तर छान झालेलं आहे. आता बघू एंड कसं होतं आणि कुठे कुठे फिरायला जाणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करतेच. आणि ना एक बॅग झालेला आहे सोबत आणि आता ना खूप जास्त म्हणजे जास्त म्हणता येणार नाही, गडबड झालं, पण माझं सगळं काम वगैरे झालं, स्वयंपाक. तर आम्ही आता पोहोचलो आहे, इथे उतरलो आहे आणि आता रूम बघायला चाललो आहे. तर ना इकडे आल्यावर इकडे जास्त ऊन होतं दुपारीच्या वेळेस, त्याच्यामुळे आम्ही स्वेटर वगैरे सगळं काढलं आणि बसमधून उतरल्यावर थोडंसं चालत आलं आणि तिकडेच ना एक ढाबा टाईप होतं, मग तिकडे नाश्ता वगैरे केलं, पराठे वगैरे खाल्ले आणि थोडंसं फ्रेश पण झालं. आणि आता रिक्षामध्ये बसून ना आम्हाला जायचं आहे म्हणजे तिथे रूम बघण्यासाठी. पोचलो आहे आम्ही आता. तर आता आम्ही रिक्षातून वगैरे आलो आणि इकडे उतरलो आणि इकडून जायचं आहे आम्हाला रूमकडे. तर आता आता स्टे कराल, फ्रेश पण व्हायचं आहे. तर इकडे पूर्ण ना असं रोडच्या आजूबाजूला मस्त अशी दुकानं वगैरे आहेत आणि इकडे आता हे कानपूरचं एक धर्मशाळा दिसला आहे. तर आता हे विचारून येत आहे, बघू आता काय म्हणतात. आणि बघा आजूबाजूचं परिसर मस्त आहे, जास्त गर्दी पण आहे. तर उद्या तर अजून जास्त गर्दी राहील.
लवकर ये. हाय. तर आता आम्ही रूममध्ये आलो मगाशीच येऊन ना एक दीड 2 तास झालं आणि मग आलो सगळ्यांचे आंघोळ फ्रेश वगैरे झालं आणि मग आता आम्ही निघालो आहे मंदिराकडे जाण्यासाठी. तर आता चिनू त्याच्या पप्पासोबत खाली आहे म्हणजे सगळे गेलेत. आता आम्ही उरलो आहे लेडीज म्हणजे थोडंसं वॉशरूमला वगैरे गेलेत. तर आता मंदिरात जाऊया आपण. चला तुम्हाला पण घेऊन जाते आणि मंदिराचं दर्शन वगैरे सगळं करा. आणि मी कुठे आले म्हणजे खाटूश्याम मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही आलो आहे. तर आणि मग इकडे ना आता आज मंदिरामध्ये वगैरे जायचं परत इकडे यायचं आणि त्याच्यानंतर उद्या खूप जाणार आहे. त्याच्यानंतर आपण चला जाऊया मंदिरामध्ये. एकच कडा उनको लगा दोनों जगह. कितीला घेतला रे? बच्चे तुलसी भाई साहब टीका लावायचंय. गुलाबवाले सोबत आहे तुझ्या देणार कोणाला ते? इथं बघा इथं बघा इथं बघा. हाय करा ना. तर हे मंदिराकडे जाण्याचं रूट आहे. मस्त वाटत आहे. आता आम्ही आलोय श्यामकुंडकडे. तर इकडे ना थोडंसं फ्रेश अप म्हणजे थोडंसं हातपाय वगैरे धुवून मग इकडून मंदिरात जायचं. तर इकडे चिनूचे पप्पा चाललेत पुढे. तर हे आहे श्यामकुंड. बघू शकता किती गर्दी आहे आणि गर्दीमध्ये असे मधोमध जाऊन आंघोळ वगैरे करतायत लोक. तोंडावर पाणी हातपाय वगैरे धुते. तर श्यामकुंडमध्ये थोडंसं हातपाय वगैरे धुवून मग इकडे आलो आणि इकडे ना 4-4:30 वाजता 5 वाजता मंदिर ओपन होणार होतं. तर त्याच्यामुळे ना 4-3:30 वाजताच एवढी गर्दी लागली होती. तर खूप जास्त गर्दी होती आणि खूप जास्त लोक पण होते. ढकलाढकली चालू होतं आणि आपण जाताना ना फुलं आणि तिथे सेंट अत्तरचे बॉटल्स वगैरे भेटतात. तर ते घेऊन जातो ना. तर तुम्ही जाणार असाल ना तर ते बिलकुल आतमध्ये घेऊन जाऊ नका. कारण हे सर्व फूल वगैरे ते ना असे इथं जे लाईन आहे ना तिथं जमा करून घेतात. ते देवाकडेपर्यंत जाऊच देत नाही. आणि मोरपीस जर घेणार असेल तर ते नक्की घ्या. कारण मोरपीस ना ते आपल्यासोबत आपण घरी आणू शकतो आणि ते देवाकडे पण नेऊ शकतो. तर असं आहे. तर इकडे खूप जास्त वेळ लाईनमध्ये थांबल्यानंतर ऑलमोस्ट आम्ही ना 1 तास तर लाईनमध्ये थांबलो आणि 1 तासानंतर ना इथे आतमध्ये म्हणजे याच्या आतमध्ये दिसतंय ना तुम्हाला बिल्डिंग टाईप. तर त्याच्या आतमध्ये ना मंदिर आहे आणि खूप जास्त लाईनमध्ये थांबल्यानंतर ना तर आतमध्ये आपल्याला एंट्री देतं इथं. आणि खूप जास्त गर्दी पण होतं आणि चिनूचं ना सगळं असं म्हणजे केस ओढ हे ओढ असं त्याचं चाललेलं होतं. तर इकडे असं सगळ्यांचे तर आम्ही सगळेजण 5 जण आम्ही सोबत होतो. 4-5 जण म्हणजे चिनू आणि आम्ही 4 जण सोबत होतो आणि बाकीचे जे होते ते पुढे होते. म्हणजे खूप जास्त गर्दी होतं त्याच्यामुळे ना आम्ही 2-3 मध्ये असे डिवाईड झालो. तर ते पुढे आणि आम्ही मागे असं काहीसं राहिलो होतो.
मग नंतर इथे गर्दी बघू शकता, किती जास्त गर्दी आहे. तर इकडे मस्त असे सगळे राधे राधे असं बोलायचं चालू होतं. एकदम पॉझिटिव्ह वातावरण होतं. आणि हे जे समोर दिसतं ना तुम्हाला, तर ते आहे मंदिर. पूर्ण असं लाईनीमध्ये जातानाच आपल्याला दर्शन वगैरे घ्यायचं आहे. असं पूर्ण म्हणजे मंदिरासारखं काही असं जसं की आपण मंदिराला गेल्यावर आतमध्ये असं जातो तसं इथे नाही आहे. तर असं जाता जाता दर्शन वगैरे घ्यायचं आहे. तर फुलं वगैरे नेणार असेल तर ते नेऊ नका, कारण ते फक्त लाईनीतच जमा करून घेतात. आणि मोरपीस नक्की घेऊन जावा. तर ते तिथे दाखवून ना आपण आपली जी काही इच्छा आहे तिकडे बोलू शकतो आणि छान अशी प्रार्थना करून घेऊ शकतो. कितना आम्ही दोघं इकडे थोडंसं चिनूला ना इथे केळी घ्यायचं होतं, तर मी इथे येऊन केळी घेतली. तर इकडे काय जवळपास दिसतच नव्हतं, कारण सगळीकडे दुकानच होतं कचोरी आणि कढी आणि आणि चिनीचं ह्यांना बघा बघून इकडे ते इथं जास्त भेटत मस्त नाही, चालू बाहेर आहे. भेटते असं ह्यांचं चालू होतं. मग मी म्हटलं मी एकटी जाऊन बघून येते, तुम्ही थांबा इथं. तर आता मी ते घेतलंय फायनली, कारण आता चिनूला भूक लागलंय, थोडं जास्तच वेळ झालं खाऊ नये काही नाही, म्हणून मी आता घेतले. तर नाश्ता वगैरे करून रूमवर आलो, थोडंसं आराम केला आणि लेकरांना थोडं खाऊ पिऊ घातलं. त्याच्यानंतर ना त्यांच्यासाठी रव्याचं पण बनवलं होतं, म्हणजे जेवण केटली घेऊन गेलो होतो. मग दोन्ही लेकरांनी थोडंसं खाल्लं आणि मग चिन्ह झोपी गेला. तेवढ्यानंतर मी पण कपडे वगैरे चेंज केले, कारण खूप जास्त थंडी वाजत होतं. मग सगळ्यांनी ना स्वेटर बिटर घालून मस्तपैकी बाहेर आलो, थोडंसं फिरलो. म्हणजे काय फिरलो नाही, डायरेक्ट जेवणाकडे आलो. आणि जेवणाचं ना ढाबा टाईप होता आतमध्ये, तर आतमध्ये जेवण केलं आणि बाहेरच छोटंसं असं मंदिर होतं. मग तिकडे छान छान असे फोटोज काढले. आणि हे जे मूर्ती दिसतं ना ते खाटू श्यामचं स्ट्रक्चर आहे, तर तिकडे छान छान असे फोटोज काढले आणि असा संपवला आजचा दिवस. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा, आणि उद्या कुठे जाणार आहे ते मी नंतर सांगतेच. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.